पुढच्या बातमीकडे बोगस आणि निकृष्ट खत विक्री संदर्भात सर्वाधिक तक्रारी महाराष्ट्रामध्ये समोर आल्यात। गेल्या 2 वर्षांमध्ये निकृष्ट आणि बोगस खत विक्रीच्या 3,547 तक्रारी समोर आल्या। केंद्रीय रसायन आणि खत मंत्रालयाच्या आकडेवारीमधून बोगस खत विक्रीचं वास्तव हे पुढे आलेलं आहे। निकृष्ट खत विक्रीत दुसऱ्या क्रमांकावरती मध्य प्रदेश आहे। निकृष्ट खत विक्रीमध्ये थांबवण्यामध्ये सध्या सरकारला अपयश येत असल्याचं पाहायला मिळतंय। तेजस मोहतुरे आपले प्रतिनिधी जोडलेले आहेत। तेजस, बोगस खत विक्रीचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये पाहायला मिळतंय आणि त्यामुळे शेतकरी मात्र हवालदिल झालेले आहे। शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचं पाहायला मिळतंय। तेजस, नक्कीच जर बघितलं तर बोगस आणि निकृष्ट खत विक्री बाबत सर्वाधिक तक्रारी ज्या महाराष्ट्रात आहे, त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर मध्य प्रदेश आहे। गेल्या 2 वर्षात जर बघितलं असेल तर बोगस खत विक्रीची महाराष्ट्रातून 3,547 तक्रारी आल्या आहेत। त्यासोबत केंद्रीय रसायने असेल किंवा खत मंत्र्याच्या आकड्यावरून बोगस खत विक्रीचे वास्तव पुढे आलेले आहेत। अत्यंत धक्कादायक आहे। शेतकऱ्यांना उत्तम दर्जाचे रासायनिक खत मिळावे अशी केंद्र शासनाकडून व राज्य शासनाकडून आवश्यक सर्व प्रयत्न केले जाते। त्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम सुद्धा राबवले जातात। मात्र शेतकऱ्यांना दरवर्षी निकृष्ट खत विकले जातात अशा प्रकारची तक्रार सुद्धा अनेकदा आपण पाहायला मिळालं। मागच्या वर्षी सुद्धा अशाच प्रकारची तक्रार महाराष्ट्रात आली होती। ते बोगस बियाणे असेल किंवा मग जे खते असतील ते अनेक वास्तव समोर आले होते। मात्र आज जर बघितलं तर महाराष्ट्रात सर्वाधिक तक्रारी सध्या बोगस खताच्या आहेत। त्या संदर्भात केंद्र सरकारने कडक पावले उचलली पाहिजे अशाच प्रकारची मत जे ते शेतकऱ्यांकडून व्यक्त होत असल्याचे दिसत आहे। अगदी धन्यवाद तेजस, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ।